Hi friends, this is Bhushan Nimlekar on Dahisar Connect, and today I have come to Dapoli, and it's Dahisar Connect and Dapoli Connect, of course we all know about it. आणि दापोलीमध्ये मी एका खास कारणाकरता आलेलो आहे की आय एम प्लॅनिंग टू कोलॅबोरेट विथ अ कलीग ऑफ माइन, सुप्रभा सामंत अँड हर कंपनी कॉल्ड ब्राइन केविट. तर इथे आपण इकडे जे उद्योजक आहेत किंवा इथे वुमन एंटरप्रेनर्स आहेत, प्रोफेशनल्स आहेत, तर त्यांच्याबरोबर सुप्रभा सामंत आणि तिच्या कंपनी ब्राइन केविटचे चांगले कनेक्ट आहेत, दॅट्स द राईट वर्ड. आणि आपल्याला सगळ्या लोकांना इकडे एक चांगलं म्हणतात ना, एक प्लॅटफॉर्म देणं की दे शुड रीच आउट थ्रू द होल ग्लोब अक्रॉस द प्लॅनेट. हे दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टचं जे विजन आहे, तर आपण ते कोलॅबोरेट करतोय विथ सुप्रभा. आणि आय वुड रिक्वेस्ट सुप्रभा, मी तुला रिक्वेस्ट करतोय की स्वतःबद्दल काहीतरी सांग आणि आपल्या ब्राइन केविट ही जी कंपनी आहे त्याच्याबद्दल काही संक्षिप्त अशा सांगितलंस. देन वी कॅन ऑल्सो स्पीक अबाउट द विजन वॉट वी हॅव, की आपण लोकांपर्यंत कसे पोहोचणार आहोत ते. नक्की. नमस्कार. दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्टच्या सगळे व्ह्युअर्सना ब्राइन केविट आणि आमच्या परिवारातर्फे तुम्हाला खूप खूप स्वागत आहे दापोलीमध्ये. तर सर्वात आधी तर मी भूषण सरांचं आभार मानते की ही आस्क फॉर द कोलॅबोरेशन अँड ही इज विलिंग टू डू सच टाईप ऑफ थिंग्स. आणि तुमच्या व्ह्युअर्सचं पण की तुम्ही आम्हाला बघता किंवा कोकणा रिलेटेड तुम्हाला खूप आपुलकी आहे, प्रेम आहे आणि काहीतरी करण्याची जिज्ञासा आहे. तर माझा परिचय करून द्यायचा झाला तर मी गेले 10 वर्ष ॲज अ प्रोफेसर मुंबई विद्यापीठाच्या एका ॲफिलिएट कॉलेजमध्ये अकाउंट्स टीचर म्हणून जॉब केला. त्या दरम्यान असं झालं की ऑलवेज आमची मुलं कोकणातली खूप कष्ट करून ग्रॅज्युएट होऊन जेव्हा बाहेर यायची तेव्हा नोकरी नाही, व्यवसाय करण्यासाठी तसा ओपननेस नाही, त्यामुळे ती मुंबई पुणे शहरामार्गाकडे जायची. आणि हळूहळू बघितलं तर अर्बन मायग्रेशन वाढत गेलं, म्हणजे इकडनं लोक मायग्रेट व्हायला लागली. हे कुठेतरी खटकलं. मग आमच्या डोक्यात असं आलं की आपण स्किल रिलेटेड काहीतरी करू आणि इकडेच जर कौशल्याचा वापर केला तर आपली जी गावातली मुलं आहेत, जी यूथ आहे, ते आमच्या गावाकडेच राहील. आणि इथे पण टुरिस्ट येतात. दापोली इज व्हेरी फेमस फॉर टुरिझम. तर आम्ही इथे राहून आमचे स्किल्स डेव्हलप करून का नाही आमचे व्यवसाय उभं करू शकत. ह्याच्यातनं निर्माण झाली ती म्हणजे आमची ब्राइन केविट कंपनी. तर ब्राइन केविटचा अर्थ असा आहे की ब्राइन म्हणजे समुद्र आणि केविट हे श्रीकृष्णाचं एक नाव आहे, केवतिया म्हणून, जो आपल्याला भवसागरातनं नैया आपली पार करवतो. तसं आमची ब्राइन केविट जी आहे ती स्किल्सची नय्येमध्ये ज्याला बसायचं आहे किंवा ज्याला त्याची नैया पार करायची आहे, लाईफमध्ये काहीतरी अचीव करायची आहे, तर आमच्यासोबत जोडले जावे आणि त्या स्किल्सच्या माध्यमातून आमचे ट्रेनिंग्सच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पायावर उभं राहावं, जेणेकरून मुंबई पुण्याकडे न जाता आपल्याच गावात आपल्याच मातीत काहीतरी त्यांचा व्यवसाय उभा राहावा. तर अशी आमची ही कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून जेव्हा काम सुरू केलं तेव्हा अनेक मोठे कंपनीज किंवा कॉर्पोरेट्स किंवा NGOजने आमच्याकडे कॉन्टॅक्ट केला की तुमचे हे जे ट्रेनिंग कोर्सेस आहेत हे आमच्या मार्फत तुम्ही द्याल का. त्या दरम्यान अनेक महिलांसोबत काम करण्याची संधी मिळाली आणि तिथूनच म्हणजे आज आपण जे करणार आहोत त्याचा जो बेस आहे तो तिथून सुरू झालाय, त्याचा उगम असं म्हणता येईल. माझी इच्छा अशी आहे की आपण जे कोलॅबोरेट करणार आहोत आज, त्या विजनचं नाव तुझ्याकडनं आलं तर बरं होईल. सो आपल्या प्रेक्षकांना कळेल की आपण काय त्याचं नाव असेल. येस, त्याचं नाव आहे बिझनेस कॅनव्हस. बिझनेस कॅनव्हस सिरीज ऑफ कोकण स्पार्क. वाव. सो दिस इज अवर विजन, कोकण स्पार्क. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये कोकणामध्ये स्पार्क आहे आणि इनफॅक्ट त्यांच्या बिझनेसला आपण जगभर पोचवण्याचा आपलं मानस आहे. तर माझं असं म्हणणं आहे की इनफॅक्ट मी स्वतः प्रयत्न करायचो की आय शुड कम पर्सनली अँड डू इंटरव्ह्यूज, पण ते तेवढं शक्य नसायचं रेग्युलरली असणं. त्यामुळे मित्रांनो माझं असं झालं की मी जेव्हा सुप्रभाबद्दल मला कळलं आणि तिचं एकूण मी म्हणतात ना बॅकग्राऊंड पाहिलं की ती काय काय करते, आय सेड दिस इज द पर्सन अँड आय थिंक शी कुड रिप्रेझेंट दहिसर कनेक्ट अँड दापोली कनेक्ट. आणि त्याच्याबद्दल विचार केला आणि मला असं वाटतं की ती संपूर्ण कोकण एरिया जो आहे आपला ते फिरून आणि लोकांना त्यांचे इंटरव्ह्यूज घेऊन त्यांचे जे काही बिझनेसेस असतील, इसंट इट, त्या दृष्टीने लोकांना एक चांगला प्लॅटफॉर्म देशील.
दहिसर कनेक्ट आणि दापोली कनेक्ट हा जो आपला ह्याचं विजन काय माहिती आहे का, की प्रत्येक व्यक्तीला त्यांचा हॅपीनेस मिळणं गरजेचं आहे, त्यांचं अप्रिसिएशन मिळणं गरजेचं आहे आणि त्यांनी जो काही बिझनेस केलेला आहे की तो लोकांपर्यंत पोहोचवणं, हे आपलं म्हणतात ना कार्य आहे. अँड दिस इज व्हॉट इज द विजन ऑफ दहिसर कनेक्ट अँड दापोली कनेक्ट. आणि ते पुढे कसं साकार होईल, दॅट्स वेन वी विल हॅव दिस कोलॅबोरेशन. तो व्हॉट इज युअर प्लॅन ऑफ ॲक्शन नाव, म्हणजे आता शुड बी प्लॅन सम इंटरव्ह्यूज बाय द एंड ऑफ दिस इयर, किंवा पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला आपले काही इंटरव्ह्यूज लोकांपर्यंत पोहोचू शकतील? नक्कीच. आता आपलं रेकॉर्डिंगचं काम सुरू आहे. स्पार्क, कोकण स्पार्क जेव्हा आपण विषय झाला आपला हो. डिस्कशनचा, त्यावेळेला अशा अनेक महिला समोर उभ्या राहिल्या की आम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आपल्याला जेव्हा आपण लोकांपर्यंत गेलो तेव्हा भरपूर प्रतिसाद कोकणातल्या माणसांकडनं तर आपल्याला मिळाला. आता हे रसिक माईबाप ते तर आपल्याला सपोर्ट करणारच आहेत, 100%. खात्री आहे. आता आपण काय करतोय की प्रत्येकाच्या स्टोरीज कलेक्ट करून आपण कशा वेळेने कोणकोणत्या क्षेत्रामध्ये काही काही वेगवेगळे निर्णय, म्हणजे हॉटेल सेक्टर असेल, प्रोफेशनल्स असतील, किंवा वुमन एम्पॉवरमेंट रिलेटेड वुमन एंटरप्रेन्युअर्स असतील, किंवा अपकमिंग यूथ एंटरप्रेन्युअर्स असतील, अशा प्रत्येक वेगवेगळ्या कॅटेगरीमधनं एक एक इंटरव्ह्यू समोर घेऊन येते. मग एखादी टीचर असेल, एखादं लॉयर असेल, एखादं डॉक्टर असेल, एखादं हॉटेल इंडस्ट्री असेल, किंवा एखादं कुठलं तरी हाऊस, नवीन प्रकारचे टेंट हाऊस वगैरे असे असतात ते असतील, किंवा कोकणात बनलेले कोकण प्रोडक्ट्स असतील, मसाले असतील, किंवा मग दुसरे काही जे कोकणात पापड वगैरे जे हँडमेड स्पाइसेस आहेत ज्यासाठी आपलं कोकण ओळखीचं आहे. आणि कोकणात सगळ्यात महत्वाचं दापोली स्पेशल आहे ते म्हणजे रतांब्यांसाठी, दॅट इज कोकम सोल. सो त्याचे मॅन्युफॅक्चरर्स असतील. तर या सगळ्या रिलेटेड आपण त्या सिरीज मध्ये बघणारच आहोत. सो इट इज गोइंग टू बी व्हेरी एक्साइटिंग वन. सो आय होप की सगळं इथे सांगितलं तर मज्जा कसली. ह्या अनुषंगाने मला अजून एक ऍड करायचं आहे मित्रांनो, की जस्ट एक मोठं 15 दिवस महिनाभरापूर्वी मी आराध्य हॉटेल नावाचा एका हॉटेल इंडस्ट्रीचे ओनर्स आहेत, तर त्यांचा मिस्टर मिसेस पारळे त्यांचा इंटरव्ह्यू आपण आणि त्यांच्या हॉटेलबद्दल आपण सगळं हे केलं आहे. दे आर इन सिंधुदुर्ग, कळलं का? तर तशा देखील आपण इंटरव्ह्यूज होस्ट करणार आहोत, सो दॅट त्यांच्या हॉटेल इंडस्ट्रीला किंवा टुरिझमला सपोर्ट करणं हे आपलं म्हणतात ना मेन हेतू असेल आपला. कळलं का? कारण जसं ॲज वॉट यू सेड, लोकांनी मुंबई पुण्याला जाऊ नये असं नाही. या मुंबई पुण्याला वी आर ऑलवेज वेलकमिंग यू विथ ओपन आर्म्स. पण तुम्हाला जर तुमच्याच घरा आसपास जर व्यवसाय मिळाला, तुमच्या आईबाबांबरोबर राहायला मिळालं, आणि म्हणतात ना तुमची माती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला राहायला मिळालं, आय थिंक दॅट इज मच बेटर शिक्षणानंतर. त्यामुळे आपण जगभर पोचूया. आणि सुगर्व, आपल्या जे दहिसर कनेक्ट दापोली कनेक्टचे जे व्ह्युअर्स आहेत ते US मध्ये आहेत, स्कॅन्डिनेव्हियामध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, गल्फ. त्यामुळे समजा त्यांना असं वाटलं की नाही आपल्याला इकडच्या ह्या औद्योगिक म्हणतात ना क्षेत्रातील लोकांशी जोडायचं आहे, तर दे कॅन कॉन्टॅक्ट दम डायरेक्टली. आपण त्यांच्या सगळ्यांचे रेफरन्सेस आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार आहोत. त्यामुळे आपण काय करणार आहोत, आपण फक्त एक प्लॅटफॉर्म म्हणून उभं राहणार आहोत आणि लेट द बिझनेसेस ग्रो. We are going to bridge the gap between the buyers and the Kokan entrepreneurs. Absolutely. आणि त्यांच्या घरी कोकणात डायरेक्ट मॅन्युफॅक्चर झालेले प्रॉडक्ट त्यांच्यापर्यंत घरी येत असतील. म्हणजे त्यापेक्षा काय आनंद आहे आपल्याला. कोकण म्हटलं जातं की मामाचं गाव आहे, तर मामाच्या घरनं आलेली वस्तू ही स्पेशलच असते. तर ते इथे कनेक्ट झाले, आपले जे उद्योजक ज्यांना आपण इंटरव्ह्यू करू त्यांच्यापर्यंत, तर ते डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकतात. त्यांचे आपण खाली लिंक देणारच आहोत, नंबर म्हणा किंवा त्यांचे ब्रोशर्स. समजा तुम्ही आमच्या कोकणात आलात आणि कधी भेटावं असं वाटलं तर तुमच्यासाठी ऍड्रेस पण अवेलेबल असेल, म्हणजे तिकडनं तुम्ही थेटही प्रोडक्ट्स घेऊ शकतात. आमचं तर बोलवणं असतं, पण भेट झाली नाही सपोज, तर किमान आम्हाला फोन करून ऑर्डर्स तरी मिळाव्यात अशी आमच्या कोकणकरांची इच्छा असणार आहे. तर त्या दृष्टीने, आणि सर आम्ही मुंबई पुण्यात येतोच, पण नोकरीच्या दृष्टीने तिकडचं जे अर्बन आता जे पॉप्युलेशन वाढतंय, तर त्या दृष्टीने पण एक आपली जबाबदारी बनते की रुरल डेव्हलपमेंट पण कुठेतरी झाली पाहिजे. आणि ते सस्टेनेबल रुरल डेव्हलपमेंटसाठी आपण दहिसर कनेक्ट आणि ब्राईन केविथ काम करतोय. तर दिस इज समवेअर गोइंग टू बी नोटेड फॉर शुअर. आणि म्हणजे लोक आपण प्रतिसाद आपल्याला करणारच आहेत. सो हा आत्ता सध्या आम्ही आजचा व्हिडिओ जो आहे किंवा इंटरॅक्शन वाइंड अप करतोय. जरूर परत भेटूया. आपला पहिला इंटरव्ह्यू जो आहे ज्या उद्योजकांचा,
लवकरच आम्ही होस्ट करू. थँक्यू सुप्रमा फॉर युअर टाइम. थँक्यू सो मच. येस, नमस्कार. नमस्कार.